नमस्कार मंडळी, सर्वांची खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण खूपच महत्त्वाची माहिती बघणार आहोत. पूर्ण फुल वॉच करा. तर सध्या थंडी सुरू आहे, तर थंडीमध्ये त्वचा आणि केस कोरडे होणे, निस्तेज होत असतील तर आतून पोषण खूपच जास्त महत्त्वाचे असते. तर केसांच्या आणि त्वचाच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर आज आपण उपाययोजना बघणार आहोत, त्यासुद्धा घरगुती. खाली दिलेला विंटर डाएट फॉर ग्लोईंग स्किन अँड हेल्थ हेअर तुम्ही रोजच्या आहारामध्ये घेतला तर फरक नक्की जाणवेल. हिवाळ्यामध्ये त्वचा व केस कोरडे का होतात हे आधी आपण जाणून घेऊया. थंड हवा प्लस कमी आर्द्रता, पाणी कमी पिण्याची सवय, तेलकट पौष्टिक पदार्थांची कमतरता, विटॅमिन ए, ई, ओमेगा 3 ची कमतरता, ड्रायफ्रुट्स नैसर्गिक मॉइश्चर रोज सकाळी भिजवून खा. बदाम 5, विटॅमिन ई, त्वचा ग्लो, केस मजबूत होतात. अक्रोड 2, ओमेगा 3, केस गळती कमी होते. मनुका 10 ते 12, रक्तशुद्धी होते, गुलाबी त्वचा होते. अंजीर 1 ते 2, त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यामध्ये गरम दूध प्लस तूप, रात्री झोपण्याआधी 1 ग्लास गरम दूध, त्यात अर्धा चमचा साजूक तूप, यामुळे त्वचा आतून मऊ होते. ओठ फुटणे कमी होते, त्वचा सोलणे कमी होते, केसांना सुद्धा छान पोषण मिळतं. हिवाळी भाज्या त्वचेचे औषध, रोजच्या जेवणामध्ये असाव्यात. गाजर विटॅमिन ए नैसर्गिक ग्लो वाढतो.
बीट यामुळे रक्तवाढ होते, त्वचा छान चमकदार होते. मेथी भाजी डॅन्ड्रफ कमी होते. हिरवी पालेभाजी यामुळे केसांची वाढ होते. तीळ व शेंगदाणे, काळे व पांढरे तीळ आठवड्यातून 3 ते 4 वेळा नक्की घ्या. शेंगदाणे हेल्दी फॅट्स, लाडू, चटणी किंवा मग भाजून खा. त्वचा कोरडी पडत नाही, केस जाड व छान चमकदार होतात. डाळी व सूप, मूग, मसूर, हरभरा डाळ, भाज्यांचं गरम गरम सूप, प्रोटीन मिळतं, केस तुटणे कमी होते आणि त्वचा रिपेअर होते. हंगामी फळ संत्री, मोसंबी यामुळे विटॅमिन सी मिळतं. डाळिंब यामुळे रक्तशुद्धी होते. सफरचंद त्वचा टाईट होते. दिवसातून 1-2 फळ नक्की खा. पाणी व गरम पेय दिवसातून 8 ते 10 ग्लास कोमट पाणी नक्की प्या. हर्बल चहा, हळदीचं दूध प्या. थंड पाणी टाळा. हिवाळ्यामध्ये टाळा जास्त चहा, कॉफी, फार कोरडे स्नॅक्स, मैदा, फास्ट फूड, कमी पाणी पिणे या गोष्टी टाळा. 7 दिवसामध्ये दिसणारे फायदे: त्वचा मऊ, चमकदार, ओठ फुटणे कमी होते, केस गळती सुद्धा कमी होते, डॅन्ड्रफ कमी होतो, नैसर्गिक ग्लो वाढतो. तर वरील टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि कंटिन्यू फॉलो करा. तुम्हाला याचा फायदा नक्की होईल. तर कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा. पुढील माहिती कोणत्या विषयावर हवी ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि ही माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. गंभीर त्वचा किंवा मग केसांच्या समस्या गंभीर असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तर कमेंट, लाईक करायला अजिबात विसरू नका. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते ते सुद्धा प्रेस करून सहकार्य करावे अशी सर्वांना विनंती आहे.
तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला बाय बाय.